ओम शांती. तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींना आठवण करून त्यांच्या चरणस्पर्शी आशीर्वाद प्राप्त करून पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे कसं आपण हे महाभारत युद्धामधला जो श्रीमद भगवद्गीतेचा जो प्रसंग आहे आणि अशा वेळेस संपूर्ण गीता ज्ञान समाजामध्ये देत असतानाही त्याचा प्रचार प्रसार होत असतानाही आपल्या महाराष्ट्र भूमीचं एक गौरव म्हणा किंवा अशी एक साधू संतांची ही एक पुण्यभूमी आहे की या ठिकाणी एक असा बालक जन्म घेतो, अशी एक दिव्य विभूती एक जन्म घेते की ज्यांनी केवळ 15व्या वर्षी भगवद्गीतेचा अभ्यास करून ओवींच्या माध्यमाद्वारे साधारण जे लोक शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशाही लोकांना हे ज्ञान पोहोचलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचं एक रूपांतरण झालं. अनेक विद्वान संत मंडळी ज्ञानेश्वरी ग्रंथावर त्यांनी PhD आपण केलेले आहेत. मग आपले आदरणीय साखरे महाराज असो, दांडेकर मामा असो, यांनी ज्यावेळेस याला एक सुंदर शब्दामध्ये त्याची मांडणी केली आणि खरोखर आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा अनेक असे भाविक आहेत की ज्यांनी ह्या ओवींचं चांगल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हटलं जातं की एक तरी ओवी अनुभवावी. या म्हणीप्रमाणे एका जरी ओवीचा अनुभव आपण जर जीवनामध्ये केला तर त्याचा जो आनंद आहे हा खूप काही आगळा वेगळा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे जे काही गौरवाचं स्थान प्राप्त केलेलं आहे, नेवासा येथे हा ग्रंथ लिहिला गेला. म्हटलं जातं की एक येवलेस रोपटं दारी लाविलं आणि त्याचा वेल गगनावरती गेला. ह्याप्रमाणे आज हा जो ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ आहे, संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकच्या काही भागामध्ये, आंध्र प्रदेशच्या बी काही भागामध्ये ज्या लोकांना मराठीची भाषेची एक जागृती आहे किंवा त्याचं भाषांतर येतंय, अशा लोकांनी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे आपल्या घरात
जपून ठेवलेलं आहे. त्याचं वाचांतर पण करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की वेळोवेळी दरवर्षी गावागावांमध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण पण होतात. काही 3 दिवस पण चालतात, काही 5 दिवस चालतात, काही 7 दिवस चालतात. आणि आज आपण बघतो की याच माध्यमाद्वारे बरेच कीर्तनकार, प्रवचनकार समाज प्रबोधनाचं कार्य करतात. म्हणजे हा जो ठेवा आहे माऊलींनी आपल्यासमोर जो समाजासमोर ठेवला आहे, तर खरोखर एक जीवनाला किती मोठा एक उच्चांक गाठू शकतो हा आपल्याला दिसून येतो. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर सर्वात प्रथम आपण थोडंसं माऊलींच्या चरित्राबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. माऊली यांचं जर कुळ आपण बघितलं तर आपेगाव येथे हरिहर पंथ यांना जे 4 मुलं होती त्यामधला शेवटचा जो मुलगा आहे त्रिंबक, आणि ह्याच त्रिंबकला एकुलता एक मुलगा गोविंद पंथ, त्याचा जो विवाह आहे तो विवाह नीराबाईशी झाला. आणि गोविंद पंत आणि नीराबाई यांना जी पुत्र प्राप्ती झाली ती पुत्र प्राप्ती म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाची मुंज झाल्यानंतर शास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरुवात केली. शास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलपंत तीर्थयात्रेसाठी निघाले आणि यात्रेतच त्यांनी अनेक तीर्थस्थाने द्वारका, सोमनाथ वगैरे वगैरे तीर्थस्थानाची यात्रा करत करत ते नाशिक, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि हे सर्व करत करत ते शेवटी आळंदीला पोहोचले. एक दिवस विठ्ठलपंत आळंदीमध्ये ज्या वेळेस गंगा स्नान करत होते, गंगा स्नान इंद्रायणीच्या काठीवर झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करत असताना कुलकर्णी सिद्धेश्वर म्हणजेच त्यांना सिद्धोपंत असं म्हटलं जातं की जे मंदिराची देखरेख करत असत, मंदिराचा विशेष कार्यभार त्यांच्यावर होता. आणि संध्याकाळच्या वेळेला असा एक ज्याचं दिव्य आचरण, त्याची आभा बघून सिद्धोपंतांनी त्याची विचारपूस केली, तुम्ही कोण आहात, कुठले आहात. आणि विचारपूस झाल्यानंतर आपल्या गावामध्ये असा अतिथी बघून सिद्धोपंतांनी त्यांना विठ्ठलपंतांना घरी नेले, त्यांचा योग्य सत्कार केला. सिद्धोपंतांच्या पोटी एक कन्या होती आणि आपल्या कन्येसाठी हा एक योग्य वर आहे असा विचार करून सिद्धोपंतांनी विठ्ठलास तिथे राहण्याचा आग्रह केला. परंतु
या ठिकाणी काही ग्रंथांमध्ये असं पण वर्णन आलेलं आहे की विठ्ठलपंतांनी मी आईवडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करू शकत नाही असं पण म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला त्याकडे लक्ष न देता या ठिकाणी पुढचा जो भाग इथं सांगितलेला आहे की सिद्धोपंतांनी योग्य मुहूर्त बघून विठ्ठलपंतांना रुक्मिणीशी विवाह करण्याचा तो प्रस्ताव ठेवला. त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर पुन्हा विठ्ठलपंत मथुरा, दक्षिण काशी बऱ्याच ठिकाणी त्यांचा जो एक संकल्प होता की ही तीर्थयात्रा मी करून पुन्हा आळंदीला येईल. आणि पुढं वर्णन केलेलं आहे की ह्या सर्व तीर्थयात्रा करून पुन्हा विठ्ठलपंत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना आपेगावला आपल्या आईवडिलांना भेटण्याची त्यांची जी इच्छा आहे किंवा आतुरता आहे ती वाढलेली होती. आणि अशा वेळेस सिद्धोपंतांनी आपली मुलगी रुक्मिणी आणि आपले जावई श्री विठ्ठलपंत यांना घेऊन ते आपेगावला गेले. आपली सून बघून गोविंदपंत आणि मीराबाईस त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांनी त्यांना चिरंजीव भव असा एक आशीर्वाद दिला. काही कालांतरानं ते दोघेही वृद्धपकाळानं मरण पावले आणि सर्व संसाराचा जो भार आहे हा विठ्ठलपंतावर आला. परंतु जसं संसाराची चिंता नाही विठ्ठलाशी अखंड वृत्तीशी समाधान, ही जी वृत्तीमध्ये समाधान वृत्ती पाहिजे, परंतु संसारामध्ये आपल्याला गोडी नाही आहे, ही जी मूळ वृत्ती विठ्ठलपंताची जीवनामध्ये होते, तर ती एक उदासीन वृत्ती बघून सिद्धोपंत दोघांनाही पुन्हा आळंदीला घेऊन गेले. परंतु विठ्ठलपंतांची जी वृत्ती आपेगावला होती तीच वृत्ती आळंदी येथे कायम राहिली. आणि सारा वेळ ते पत्नीला मी संन्यास दीक्षा घेतो असे वारंवार म्हणायचे. आणि सिद्धोपंताची एक शिकवण त्यांना ही होती की जोपर्यंत पितृऋण फेडत नाही, मातृऋण फेडत नाही, तोपर्यंत तुमच्या चित्ताला शांती येऊ शकत नाही. म्हणून ते फेडण्यासाठी संसार करणं गरजेचं आहे. परंतु ही गोष्ट विठ्ठलपंतांच्या ज्याला आपण म्हणतो की गळ्यात उतरत नव्हती म्हणा, किंवा ज्याला हृदयामध्ये ते कुठंतरी ते त्याला स्वीकार करत नव्हते. आणि बराच काळ त्यांची ही वैराग्य वृत्ती बराच काळ लोटल्यानंतर त्यांना पुत्र संततीही त्यांना झाली नाही. आणि मग शेवटी एक दिवस ते आपल्या पत्नीला म्हटले की मला तू संन्यास दीक्षा दे. तसं आपण म्हणतो की एक आनंदानं नाही, परंतु वारंवार पती म्हणतोय म्हणून सांगितलं की जा तुम्हाला जर संन्यास घ्यायचा
तर तुम्ही घेऊ शकता. तो शब्द त्यांनी विठ्ठलपंतांनी एकदम मनाशी पकडून ठेवला आणि आळंदीवरून सरळ श्री क्षेत्र काशीला, जिथं श्रीपाद स्वामींचा आश्रम, त्या आश्रमामध्ये ते पोहोचले आणि तिथं जाऊन त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि जसं आपण बघतो की पुढं विठ्ठलपंतांचं जे जीवन आहे श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये खूप काही एक आनंदाने जीवनाचा आनंद ते घेत राहिले. आणि त्या आश्रमामध्ये श्रीपाद स्वामींनी त्यांचं नाव चैतन्य असं ठेवलं आणि विठ्ठलपंत तिथंच राहिले. तर ज्यावेळेस विठ्ठलपंत बरेच दिवस झाले आणि श्री क्षेत्र काशी येथे निघून गेले, तर माग रुक्मिणीला त्याचा पश्चाताप पण होत होता. पुन्हा पतीने यावं, मी रागाच्या भरामध्ये बोलून गेले. तिला मनापासून काय वाटत नव्हतं की खरोखर ते असं निर्णय घेतील, परंतु त्यांनी घेतला. म्हणून ती पाठीमागे व्रत उपवास वैकल्य करत राहिली. आणि त्या काळामध्येच चैतन्यावर आश्रमाचा भार सोडून श्रीपाद स्वामींनी ठरवलं की कमीत कमी 6 महिन्यासाठी मी महाराष्ट्रामधले काही तीर्थस्थान आहे त्यांची यात्रा करून येतो. म्हणून चैतन्यावर तो भार सोपवला आणि ते तीर्थयात्रेसाठी निघले. तीर्थयात्रेसाठी निघाल्यानंतर ते तीर्थयात्रा करत करत आळंदी येथे पोहोचले. आणि आळंदीला पोहोचल्यानंतर जसं रुक्मिणी, त्याला एक योगायोगच म्हणावं, तिचं नियमितपणे सिद्धेश्वर मंदिराला व्रत उपवास किंवा शिवाची पूजा करणं, फूल चढवणं, जसं सर्व एक स्त्रिया करत असतात असं तिचा नियमितता होती. आणि श्रीपाद स्वामी ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर बसलेले होते, रुक्मिणी पूजा आटपून बाहेर श्रीपाद स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आली. त्यावेळेस श्रीपाद स्वामींनी रुक्मिणीला आशीर्वाद दिला आणि तो जो आशीर्वाद, एक पुत्रवती भव, हा जो आशीर्वाद त्यांच्या मुखातून शब्द गेला, हा स्वामींनी दिलेला आशीर्वाद हे ऐकून रुक्मिणी थोडी गोंधळली. तिच्या मनामध्ये थोडंसं चलबिचल झाली आणि ते बघून श्रीपाद स्वामींनी तिची चौकशी केली की तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळेपणा का, तुला एक आनंद व्हायला पाहिजे, त्याऐवजी तुझा जो चेहरा हा विस्मय प्रकारचा का. तर त्यावेळेस सर्व काही रुक्मिणीनं झालेला जो वृत्तांत आहे हा श्रीपाद स्वामींना सांगितला. श्रीपाद स्वामींनी सर्व विचारपूस केली. त्यांच्या लक्षात आलं की ज्याला संन्यास दीक्षा मी दिली तो चैतन्य म्हणजेच विठ्ठलपंत आहे. आणि त्यांना हा पक्का निश्चय झाल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं की मी जे तुला आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद खाली जाणार नाही. लगेचच तिथून काशीला श्री क्षेत्र काशीला जाण्यासाठी ते निघाले. आणि
आपल्या आश्रमामध्ये गेल्यानंतर चैतन्य ज्या वेळेला त्यांच्या समोर आला, स्वामीजींचं दर्शन घेतलं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्यावेळेला त्यांचा जो चेहरा आहे, त्यांचे जे भाव आहे हे बघून थोडासा चैतन्य गोंधळला. काहीतरी मागं प्रवासामध्ये कुठं काहीतरी आपल्याबद्दल काही सत्य बाहेर आलं की काय, हे त्याच्या मनामध्ये थोडासा संशय आला. परंतु सर्व काही स्पष्ट होतं. श्रीपाद स्वामींनी चैतन्याला विचारलं, ज्या काही घटना झाल्या किंवा त्याचं वर्णन श्रीपाद स्वामींनी चैतन्याला सांगितलं. चैतन्याने याचा स्वीकार केला की मीच तो विठ्ठलपंत आणि एक संसाराला वैतागून म्हणा किंवा नको हे तो संसार, मला एक जीवनामध्ये संन्यास घ्यायचा आहे आणि त्या वैराग्यामध्ये मला कुठंतरी सुख आणि शांती शोधायची, ह्या उद्देशानं मी हा जो त्याग केलेला आहे हे त्यानं स्वीकार केलं. आणि त्यानंतर पुन्हा तू माझी आज्ञा आहे की आपल्या घरी जा आणि गृहस्थ आश्रमाचा तू स्वीकार कर. हे ज्यावेळेस स्वामींनी विठ्ठलपंतांना सांगितलं, तर ती गुरुची आज्ञा ऐकून विठ्ठलपंत घरी आले आणि पुन्हा त्यांनी गृहस्थ आश्रम पत्करला. गृहस्थ आश्रम पत्करल्यानंतर बराच त्याच्यानंतर काळ गेला आणि नंतर त्यांना एक 4 मुलं झाली. तो जो काळ होता 1190, 1193, 1196, 1199, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी त्यांची ही नावं. आणि तसं आपण याविषयी ऐकलेलं पण आहे की मुलं झाल्यानंतर ब्राह्मण समाजामध्ये वेळेवर मुलांचं मुंज करावं लागतं आणि मुंज लावण्यासाठी कोणीही कबूल होईना, कारण त्यावेळेला सर्व ब्राह्मण समाजांनी त्यांना वाळीत टाकलं की तुम्हाला आणि ह्या मुलांना जाती, कुल, वर्ण हा कोणताही अधिकार नाही आहे. आणि त्यावेळेस ब्राह्मण समाजानंच इतका काही कट्टर विरोध केला की हे जे तुम्ही पाप केलेलं आहे की पहिलं संन्यास घेऊन तुम्ही पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकार केलेला आहे, याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही आहे. हे ज्यावेळेस त्यांनी अंतिम निर्णय घेतला, तर खरोखर एक शहारे आणणारी एक गोष्ट आहे की समाज इतका काही क्रूर किंवा या जाती पाती धर्म हे जे भेदभाव आहे, तर यामध्ये इतका काही एक गुंतवून गेलेला आहे की अक्षरशः विठ्ठल आणि रुक्मिणी यांना हा जो दंड आहे, हा दंड म्हणून देहांत प्रायश्चित्त स्वीकार करावं लागलं. आणि ह्या देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतल्यानंतर पुन्हा हे जे 4ही जे भावंड आहेत, आईवडिलांनी प्राणत्याग केल्यानंतरही पुन्हा समाजाने यांचं मुंज करण्याचा स्वीकार केलं नाही. ही एक खूप मोठी एक विडंबना आहे की एखाद्याचा अंत बघण्याची काहीतरी एक हद्द असते एखाद्या गोष्टीचा, परंतु समाज इतका निकृष्ट म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो की हे काही नियम बनवलेले आहेत, तर कुठंतरी काहीतरी एक मानवता ज्याला आपण म्हणतो, एक दयाभाव, ही आज समाजामध्ये कसं नष्ट झालेली आपल्याला आज दिसते. की त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर मुंज लावायची आहे तर पैठण येथे तुम्ही जा आणि तिथं प्रायश्चित्त फेडून आज्ञापत्र घेऊन या आणि मग नंतर आम्ही ते तुम्हाला योग्य मानू. आणि ब्राह्मणांचे हे म्हणणे ऐकल्यानंतर
हे जे भावंड आहेत यांना खूप एक वाईट वाटलं, मनामध्ये खूप खेद वाटला. परंतु जसं हे जे भावंड आहेत हे पण प्रतिज्ञामध्ये खूप पक्के होते. यांनी सांगितलं की काय हरकत नाही की आम्ही कोणतीही शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे, प्रायश्चित्त घेण्यासाठी तयार आहे, परंतु आम्हाला एक शुद्ध पत्र पाहिजे. आणि ते शुद्धीपत्र घेण्यासाठी हे जे भावंड आहेत हे प्रायश्चित्त घेण्यासाठी पैठणला गेले. आणि ज्यावेळेस हे लोक पैठणला गेले तर आपल्याला माहीत असेल की रस्त्यामध्ये जाताना अक्षरशः समाजानं त्यांना जेवण पण दिलं नाही किंवा अक्षरशः दरवाजे बंद करून घ्यायचे, इतक्या काही हाल आणि अपेक्षा यांनी भावंडांनी सहन केल्या. पुढं आपण पैठणला गेल्यानंतर काय प्रसंग झाला ते पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर चरित्र सांगताना आपल्यासमोर माऊलींची प्रतिमा उभी राहते की खरोखर त्यागमूर्त, तपस्वी मूर्त ज्याला म्हटलं जातं, असं हे माऊलींचं जे चरित्र आहे आपल्या मनामध्ये कुठंतरी एक उभारून येतं. पुढल्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत. तोपर्यंत ओम शांती.